तरुण वर्गामध्ये जे बघतोय, की एन्झायटी किंवा मानसिक आरोग्य तर खूप बिघडलेलं आहे. ही सगळी नाटकं तुम्ही कॉर्पोरेटला पकडून म्हणजे आता बँका किंवा कॉर्पोरेट्सना पकडून तुम्ही जी तिथे प्रेझेंट करतात. तर हे कशाप्रकारे होतं? प्लेबॅक थिएटरमध्ये बऱ्यापैकी इन्स्टंट रिझल्ट दिसतो. प्लेबॅक थिएटर म्हणजे काय? सगळ्यांना हल्ली रेबेल प्रोटेस्ट वगैरे खूप करायचं आहे ना. माझ्यासाठी अल्टिमेट प्रोटेस्टर एकच आहे, ज्ञानेश्वर. अच्छा. ज्ञानेश्वर माऊली. बोलतात, भेटतात, रडतात. रडलेले आहेत पुरुष. हं. खोटं वाटेल पण खरंच रडलेले आहेत. म्हणजे अंगावर काटा येतो. इतका प्रभाव होऊ शकतो. ओके. आणि बऱ्याच जण असं की मला ना करायचं होतं, राहिलं. सुरुवात नेहमी यानी होते आणि करून दाखवलं इथपर्यंत ते पोहोचतं. नमस्कार. आपल्या पॉडकास्टच्या सेकंड पार्टमध्ये, पार्ट 2 मध्ये आपण आज पुन्हा भेटतोय. अ, आपण पहिल्या भागामध्ये बघितलं, की नाटका थ्रू आपण मुलांना वरती कसे एक संस्कार म्हणा किंवा त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप कशी करू शकतो आणि त्याचा उपयोग त्यांना थ्रू आउट लाईफ कसा काय होऊ शकतो. अनेक संस्कार जे आपण शिकवून, सांगून जे रुजवता येत नाहीत, ते नाटक या माध्यमातून आपण मुलांमध्ये रुजवू शकतो. हे आपण पार्ट 1 मध्ये बघितलं. तो पार्ट जर तुम्ही बघितला नसेल, तर जरूर तो पार्टही बघा. आज आपण बोलणार आहोत, आत्ता आपण जे बोलणार आहोत ते तरुण वर्ग आणि कॉर्पोरेट लेव्हलवरती काम करत असताना जे अं, ज्या गोष्टी आपल्याला लागतात म्हणजे मध्ये आपले सगळेच प्रॉब्लेम येतात. मानसिक आरोग्य येतं, तुमची लीडरशिप येते. कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना स्त्रियांना किंवा कुठच्याही समाजात वावरत असताना स्त्रियांना जे प्रॉब्लेम्स येत असतात, त्या गोष्टीही याच्यामध्ये येतात आणि हे सगळं हँडल करायला ज्यावेळेला आपण नाटक या माध्यमातून ते शिकतो, ते एक तर कसं शिकता येतं हा पहिला मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा म्हणजे शिकल्यामुळे त्याचा काय इम्पॅक्ट होतो? कारण कोणतीही गोष्ट ज्यावेळेला आपण एखाद्या नाटकातून, पिक्चरमधून किंवा रीलमधून वगैरे ज्यावेळी बघतो, ती आपल्यावरती जास्त इम्पॅक्ट करते. तर ह्या अशा प्रकारे आपण समाजामध्ये पण कसा स्वतःमध्ये बरोबर समाजातही कसा बदल घडवून आणू शकतो, हे आता आपल्याला तेजस्विनी जे काम करतीये, प्रत्यक्ष करतीये हे काम चालू आहे तिचं. तर त्याच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत. सो तेजस्विनी, पुन्हा एकदा तुझं आपल्या चॅनलवरती स्वागत धन्यवाद. आहे. आणि असं मजा आली. आपला पहिला भागही खूप छान झाला. खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारायला. असं आज आपण तरुण वर्गामध्ये जे बघतोय, की एन्झायटी किंवा मानसिक आरोग्य तर खूप बिघडलेलं आहे. हे मान्य पण करतात सगळे आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या थेरपीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. पण तरीसुद्धा तो एक ट्रीटमेंटचा भाग झाला. पण जर आपल्याला ॲक्चुअली कधी कोणतीही गोष्ट जर मुळात समजली, त्याची क्लॅरिटी आली किंवा मूळ कशात आहे हे समजलं, तर त्याचा इफेक्ट जास्त लवकर किंवा लगेचच येतो. तर नाटकाच्या माध्यमातून असं आपल्याला निश्चित घडतं असं तू आपल्या पहिल्या एपिसोडमधून पण दिसलं. तर मानसिक आरोग्याच्यासाठी किंवा मुलांमध्ये आजकाल जो एक रिबेलियस नेचर आहे किंवा स्वतःचा हट्ट पुरा करण्याची त्यांना जी एक जिद्द आहे म्हणा किंवा ते करत असतात. तर हे करण्यासाठी तू त्यांना कशा प्रकारे हँडल करतेस किंवा ह्याच्यासाठी काही नाटक आहे का तुझ्याकडे? नाही, मी पहिली गोष्ट एक पर्सनल ओपिनियन सांगते तुला. सगळ्यांना हल्ली रेबेल प्रोटेस्ट वगैरे खूप करायचं आहे ना. माझ्यासाठी अल्टिमेट प्रोटेस्टर एकच आहे, ज्ञानेश्वर. अच्छा. ज्ञानेश्वर माऊली. कसं प्रोटेस्ट केलं त्यांनी? त्यांना कळलं की गीता संस्कृतमध्ये आहे, लोकांपर्यंत पोहोचत नाही. प्लकार्ड घेऊन बसले नाही ना. हं. ज्ञानेश्वरी लिहिली ना त्यांनी. बरोबर. सो बेसिकली ॲक्ट व्हॉट यू बिलीव्ह इन, ॲक्ट इट आउट इन अ पॉझिटिव्ह वे. हं, रस्त्यावरती प्लकार्ड घेऊन बसून काहीही घडणार नाही. हं. सस्टेनेबिलिटीमध्ये यू बिलीव्ह इन दॅट, सो वॉक द टॉक. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा किंवा तत्सम बाकीचे जे गोष्टी आहेत त्या. पहिला भाग. दुसरं जे तू म्हणालीस मेंटल हेल्थ विषयी. सो थिएटरमध्ये ना एक खूप सुंदर प्रकार असतो व्हिच इज कॉल्ड प्लेबॅक थिएटर. हं. सो प्लेबॅक थिएटरमध्ये बऱ्यापैकी इन्स्टंट रिझल्ट दिसतो. प्लेबॅक थिएटर म्हणजे काय?
आता समज यंग ऑडियन्स असला आपला आणि त्यांचे पालकही असले बरोबर, पालक असले किंवा त्यांचे प्रोफेसर्स असले, मध्ये आयोजित केलेलं असलं किंवा एखाद्या एन-जी-ओनी केलेलं असलं. तर आई-वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये वाद होतात ना. मुलाला समज इमॅजिन कर एक 17-18 वर्षाचा मुलगा आहे. त्याला जायचंय फिल्म्समध्ये किंवा त्याला शेफ, त्याला काय म्हणतात हॉटेल हॉटेल मॅनेजमेंट मॅनेजमेंट. शिकायचंय किंवा तत्सम काहीतरी शिकायचंय. आई-वडील आहेत IITचे. हं. घरी वाद व्हायची शक्यता आहे. तर हे समोर झालेलं आहे माझ्या, त्याच्यामुळे आहे माझ्या मनात पटकन आलं आणि यांच्यामध्ये संवाद होऊच शकला नाही. तर या मुलांनी काउन्सिलरला अप्रोच केलेलं. आम्ही काय गंमत केली प्लेबॅक थिएटरमध्ये. प्लेबॅक इज व्हेन देअर आर ॲक्टर्स हू आर परफॉर्मिंग सर्टन सीन्स इन मिड्स्ट ऑफ ऑडियन्स. तर तिकडे एक ॲक्टर वॉज प्लेइंग फादर, एक आई होती, एक ॲक्टर वॉज प्लेइंग मदर आणि एक मुलगी होती. यांच्यात हे वाद चालू होते, की "बाबा का मला जायचंय हॉटेल मॅनेजमेंटमध्ये, हे काय तुम्ही कंपल्सरी करताय? मी नाही भरणार हा फॉर्म." हं. हा सगळा सीन चालू होता. त्यांच्यात वादविवाद झाले आणि हे तिन्ही ॲक्टर्स आपल्या खुर्चीवर बसतात. ऑडियन्स इज फ्री टू आस्क क्वेशन्स. तो मुलगा वडिलांशी बोलू शकला नाही, पण तो उठला आणि त्यांनी त्या ॲक्टरला दॅट दॅट इज हाऊ द सिस्टम वर्क्स. हं. ॲक्टर हू वॉज प्लेइंग फादर त्यांना विचारलं, की "का तुम्ही भरायला देत नाही आहात तिला हॉटेल मॅनेजमेंटचा फॉर्म? काय अडचण काय आहे? तिला करायचंय ते तर करू दे ना." हं. वडील बोलले, की "त्याच्यात मला फ्युचर दिसत नाहीये. हं. काय तुला काय करायचंय ना, शेफ व्हायचंय ना, त्याच्यात क्लाउड किचन वगैरे काढ ना, पण एक बेसिक डिग्री घे की. हं. इंजिनिअर हो, मग तुला काय करायचंय ते कर. काढ क्लाउड किचन. याच्यात मला दिसतंय की सिक्युअर फ्युचर आहे." हं. हे संवाद सुरू होतात आणि इमॅजिन कर हे वडील बघतायत. त्याच्या बाजूला त्याचे आई-वडील बसलेत. त्यांनी बघितलं की हा मुलगा उभा राहून या ॲक्टरला हा प्रश्न विचारतोय. कसं वाटेल त्यानं? घरी जाऊन यांच्यात संवाद होईल ना, वाद नाही संवाद होईल ना. हं. थिएटरचं तेच काम आहे. टू रिफ्लेक्ट लाईफ अँड टू स्टार्ट कन्व्हर्सेशन्स लीडिंग टू अ पॉसिबली गुड सोल्युशन. हं. कदाचित मुलालाही वडिलांची बाजू कळेल, की वाईट नाहीयेत यार, त्यांना आपलं सिक्युअर फ्युचर हवंय माझं. बरोबर. ही इज नॉट कमिंग फ्रॉम अ बॅड प्लेस. बरोबर. पालकांचा हेतू हाच असतो, की आपल्या मुलांना काहीतरी फ्युचर असावं, सिक्युरिटी असावी, कारण त्यांनी बऱ्याच गोष्टी बघितलेल्या बघितलेले असतात. असतात. त्याच्यामुळे त्यांना ते असतं. पण त्या वयात मुलांना तो समजत नाही किंवा पॅरेंट्स आणि मुलांमध्ये तो मोकळेपणाच नसतो. कन्व्हर्सेशन घडत कन्व्हर्सेशन नाही आणि मग कम्युनिकेशन त्याच्यामुळे गॅप मग असतो. दरवाजा आपटणं, घरीच नाही येणं, व्हिच लीड्स टू अ चाइल्ड कॅन पॉसिबली फॉल इन बॅड पीअर ग्रुप. मित्र समजून घेतात. आई-वडिलां बोलतच नाहीत माझ्याशी आणि हं. तो चुकीच्या संगतीत पडला, तर बऱ्याच गोष्टी चांगल्या-वाईट घडू शकतात. तर बरं. हे सगळं थांबायचं असलं, तर आपल्याला संवाद साधणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि तिकडे नाटक हे खूप छान माध्यम आहे, कारण नाटकामध्ये हे सीन्स आपण घडवून आणू शकतो. हं. पण मला सांग, की ही जी नाटक आहेत, तर ही नेमकी कुठे होतात? कारण जसं पर्टिक्युलर कॉलेजमध्ये होत असेल, त्या म्हणजे छोट्या प्रमाणात ठिकाणी होत असतात. पण हे मासेसपर्यंत पोहोचवायचं असेल, तर जास्तीत जास्त लोकांनी हे बघवायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता? हां, त्याच्यासाठी मग वेगळे प्लेस क्युरेट केलेले असतात. जसं एक प्ले आमचा आहे, मी लिहिलेला आणि डायरेक्ट केलेला, व्हिच इज कॉल्ड आय एम फाईन. ओके. हे वाक्यच खूप छान आहे ना. "काय हं. गं अशी तू रुसलेली का दिसतीयेस? किती दिवस बोलली नाहीस? काय झालंय?" "काय नाही, आय एम फाईन." आय एम फाईन. हे आपलं ठरलेलं उत्तर असतं. सो दिस प्ले इज ऑन मेंटल हेल्थ. अच्छा. आणि याच्यात एक 5 सीन आहेत आणि एव्हरी सीन केटर्स टू अ पर्टिक्युलर एज ग्रुप अँड जेंडर. ओके. टीनएजर्सचा पहिला सीन आहे. जसे मी आता म्हटलं तशा प्रकारचा प्रॉब्लेम. त्याच्यानंतरचा सीन आहे तो पोस्टपार्टम डिप्रेशनवरती आहे. हं. त्याच्यानंतरचा सीन आहे तो एखाद्या व्यक्तीवरती. जर ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस असला, तर ती व्यक्ती कशी वागेल? हं. घरी येऊन साधारणतः खूप लवकर झोपतात. हा काय 8 वाजता आला की 9 वाजता झोपायलाच जातो. किती घरात ऐकतो आपण हे? हो. झोपायला जाणं म्हणजे काय असतं नक्की? सुटका. चप. सुटका. बोलायला नको. किंवा खूप उशिरा येतात. हं. 12-12 पर्यंत येत नाही. का मित्रांबरोबर
बाहेर गप्पा मारत असेल, मित्रांबरोबर गप्पा मारणं हे महत्वाचं नाहीये. म्हणजे देअर इज नो कन्व्हर्सेशन. हा एक सीन आहे आणि शेवटचा सीन आहे, की रिटायर झाल्यानंतर व्यक्तीचं काय होतं, हं. स्पेशली पुरुषांचं. सो हे सीन ऑडियन्स आमचा जिथे जातोय तिथे कसा ऑडियन्स आहे, कसा म्हणजे काय वयोगटाचा आहे, त्याप्रमाणे आम्ही एखादा सीन जास्त किंवा कमी करतो. ओके. हं. त्यांनी निश्चितपणे त्यांनी कन्व्हर्सेशन सुरू होतात. ही सगळी नाटकं तुम्ही कॉर्पोरेटला पकडून म्हणजे आता बँका किंवा कॉर्पोरेट्सना पकडून तुम्ही जी तिथे प्रेझेंट करतात. तर हे कशाप्रकारे होतं प्रेझेंटेशन? म्हणजे त्यांना तुम्ही इन्व्हॉल्व करून घेता? तर कोण ॲक्ट करतात? आणि जसं आपण स्कूलमध्ये बघितलं, की तुम्ही स्कूलच्याच मुलांना घेऊन ती नाटकं करतात. ही नाटकं घेताना तुम्ही कोणाला घेता? कॉर्पोरेट्सचे एम्प्लॉईज, अच्छा. सीनियर मॅनेजमेंट आणि मिडल मॅनेजमेंट. हं. अजून मी लोअर मॅनेजमेंट पर्यंत गेले नाहीये, पण तेही घडू शकेल. आणि ही नाटकं माझी एक 3-4 बँकांमध्ये आतापर्यंत व्यवस्थित वर्कशॉप झालेले आहेत. कॉर्पोरेट वर्कशॉप्स जे साधारणतः 7 ते 8 दिवस चालतात. 8 अख्खा दिवस नाही, 1.5 ते 2 तास दररोज. ओके. बँक ऑफ अमेरिकेत झालेला आहे, कोटक महिंद्रा बँकमध्ये झालेला आहे. अजून 2-4 बँकांमध्ये झालाय. सो तिथे गंमत काय होते, त्याचा प्रभाव कसा होतो, की एखादा डायरेक्टर असला आणि त्याने ना मॅनेजरियल लेव्हलवरच्या माणसाशी म्हणजे तो त्याला नावही माहिती नसेल त्या माणसाचं. हं. त्याच्या खाली काम करतो पण नाव माहिती नसेल आणि डायरेक्टर माणसाने त्याच्या रोल खेरीज माझ्यामध्ये कुठचे गुण आहेत किंवा मी अजून काय मला करायला आवडेल हे कधी कदाचित अनुभव केलेला नाहीये. दॅट पर्सन मस्ट बी अराउंड इन लेट 40s ऑर 50. आणि या लोकांचं नेहमी पहिलं वाक्य काय असतं, "कॉलेजमध्ये ना मी ॲक्टिंग हं. करायचे किंवा मला ना खूप करायचं होतं. राहून गेलं." ते करतात. धिस इज द बिगिनिंग पॉइंट. हं. आणि जेव्हा ही नाटकं होतात, तेव्हा मॅनेजर आणि डायरेक्टर मित्र म्हणून, मित्र नाही, कलीग्स एका म्हणून लेव्हलला येतात. एका लेव्हलला येतात. एका सीनमध्ये असतात, एकत्र काम करायला लागतं. इमॅजिन द काइंड ऑफ बॉन्डिंग दॅट मस्ट बी हॅपनिंग. हं. बरोबर. हायरार्की ब्रेक झाल्यावर हायरार्की ब्रेक होते. अगदी 100%. हं. 100%. म्हणजे लीडरशिप एंड डेव्हलपमेंट म्हणा किंवा डी-एन-आय, डायव्हर्सिटी एंड इन्क्लुजन, जिकडे एल-जी-बी-टी-क्यू-आय-ए या लोकांना हल्ली या समाजाला, घटकाला इन्व्हॉल्व केलं जातं. बरोबर. तर ह्या आपल्याला आपण बघतो की जून महिना आपण त्यांच्यासाठी सेलिब्रेशन असतं. एक एल-जी-बी-टी बरोबर, प्राईड मंथ म्हणून ऑल ओव्हर वर्ल्ड बरोबर. तो प्रेझेंट केला जातो. भारतामध्येही केला जातो. आता हा तू मुद्दा काढलाचस म्हणून विचारते, की आजकाल अनेक कंपनीजमधून, बँकांमधूनही ह्या एल-जी-बी-टी-क्यू समाजासाठी पण काही सीट्स ठेवलेल्या असतात किंवा राखीव असतात. त्यांना दिला जातो स्कोप. बरोबर. तर पण स्कोप देणं हा एक रूलचा भाग झाला किंवा एक सिस्टमचा पार्ट झाला. पण ज्यावेळेला ही व्यक्ती तिथे ॲक्चुअली कामाला येते, त्यावेळेला तिला एक्सेप्टन्स तिच्याबरोबर कसं वागलं जाणं, हा एक वेगळा अनुभव असतो. तर हा तुमच्या नाटकामधून तू अ, असं कधी मांडलं आहेस का, की ह्या लोकांना तुम्ही कसं एक्सेप्ट करा किंवा ते दोघांची मेंटॅलिटी नाही, एल-जी-बी-टी-क्यू याच्यावरती नाटकाचं काम आत्ता चालू आहे. आय एम वर्किंग विथ अ सायकॉलॉजिस्ट. अच्छा. कारण याचा डीप स्टडी करणं गरजेचं आहे. हे नाटक मेंटल हेल्थ आणि त्याच्या पलीकडेही जाणार आहे. म्हणजे मला हं. वाटतं एखाद्या व्यक्तीला वाटत असेल, की माझी जेंडर आयडेंटिटी सोडून माझ्याकडे बघ ना, हं. इंजिनिअर हवाय ना, उत्तम इंजिनिअर आहे. बाई आहे, पुरुष आहे, काय फरक पडतोय बरोबर. त्याने? दॅट माइट बी द कोर, माइट बी. हं. आय एम नॉट शुअर. पण या समाजावरती, या सेक्टरवरती आता माझं काम चाललंय आणि एक 2 महिन्यात हे नाटक निश्चितपणे तयार. या जूनमध्ये हे नाटक होणार. ओके. पण जी नाटकं ऑलरेडी केलेली आहेत, ऑर्गन डोनेशन वरती नाटक केलेलं आहे, या कॉर्पोरेट लेव्हलवरती. हं. त्याबद्दल सांग ना, काय ऑर्गन डोनेशनवरती म्हणजे कारण त्याच्यामध्ये पण अनेकांना मानसिक तयारी नसते. आपण ऑर्गन डोनेट करावा त्याबद्दल. तर आपण त्याबद्दल काय नाटक आहे? सो विचार हा आहे ना, की नाटकांची टॉपिक कितीही सीरियस असली, तरी आपण ज्या प्रकारे पोहोचवतो इट हॅज टू बी ह्युमरस.
हं, कोणालाही लेक्चरची आवश्यकता नाहीये आणि इंटरेस्ट नाहीये. हं. माझी सगळी नाटकं हसवणारी असतात. ओके. मी पुलं बघते. हो. त्याच्यामुळे आदर्श फुल आहे. सो हे नाटक आहे हे चित्रगुप्त आपला अकाउंटंट समजला जातो ना स्वर्गात तो अ, सगळ्याचा हां, लेखाजोखा लिखत असतो. रेकॉर्ड ठेवतो, की कोणी किती पापं केली आहेत वगैरे. तर नाटकाची सुरुवातच अशी आहे, की या माणसाला व्हिसा ऑन एंट्री हं, स्वर्गात या माणसाला कशी मिळाली? बाकीचे जे स्वर्गातले लोकं असतात, "ते हा गुंड माणूस आहे. हं. माहितीये ना, ह्याला कशी एंट्री मिळाली?" मग हा म्हणतो, की "अरे, त्यांनी ऑर्गन डोनेट केला होता म्हणून." हां. आणि देन यू गो टू अ फ्लॅशबॅक. तिकडे त्याची आई प्रॉबॅबली हॉस्पिटलमध्ये होती. आईला लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज होती. पण आपल्याकडे लिव्हर ट्रान्सप्लांट ही देअर इस अ बिग ह्यूज लिस्ट. हं, हा जातोय हॉस्पिटल जाऊन टाकेन हे ते. हॉस्पिटल जाऊन फायदा नाहीये. हं. लिव्हर मॅचही झालं पाहिजे. तेव्हा त्याचे डोळे उघडतात, की अरे अच्छा असंही असतं. इकडे दादागिरी करून काही होत नाही. घडणार नाहीये. आणि एक छोट्या मुलीला तो बघतो तेवढ्यात आत येते. ती म्हणते, "अरे किती छान फुल आहे हे." छोटी मुलगी म्हणजे मे बी एक 15 वर्षाची असेल. "किती छान फुल आहे." 15 वर्षाची मुलगी आहे, "किती छान फुल आहे. काय चाललंय? काय मस्त रंग आहे." तेव्हा त्याला कळतं, की ही अंधत्व होतं या मुलीला आणि आता हिला कोणीतरी हो. डोळे डोनेट केले. अँड दॅट इस व्हॉट लीड्स हिम बिकमिंग अ ऑर्गन डोनर आणि म्हणून त्याला स्वर्गात एंट्री मिळालेली. अरे वाह! सो द एंटायर प्ले इज हिलेरियस. हे सीरियस वाटतंय पण हिलेरियस प्ले. हं, आणि ह्या जितक्या वेळेला हे नाटक केलंय ना, साधारणतः आमचं 20 ते 25 आम्ही फॉर्म्सही तिकडे देतो, फिल होतात. हं. ओके. हे नाटक म्हणजे आपल्या रेग्युलर थिएटर्सला होतात की नाही, नाही, नाही. हे पथनाट्य आहेत. की पथनाट्य? पथनाट्य म्हणजे पथनाट्य हा विषयावरती मला बोलायला आवडेल, की जरा हा विषय कसा डायरेक्टच तुम्ही ऑडियन्समध्ये जाऊनच आपण हा प्रयोग केला जातो. कसा अनुभव आहे पथनाट्याचा? अप्रतिम. हे जे नाटक केलेलं हे रस्त्यांवरतीही झालेलं आहे आणि हे बँक ऑफ अमेरिकेत झालेलं आहे. इट्स टेलिकास्टेड, लाईव्ह टेलिकास्टेड पॅन इंडिया. पण याचं हे एवढं पोटंट, एवढं जबरदस्त मीडियम आहे. काय कारणं? 3 कारणं म्हणू आपण. पहिलं, लो प्रोडक्शन कॉस्ट टू अल्मोस्ट झिरो प्रोडक्शन कॉस्ट. हं. माईक चांगला लागतो. बाकी मेकअप, लाईट, कॉस्ट्यूम काही काहीही लागत लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ड्युरेशन कमी असतं. 1 तास नसतं. 10 मिनिटं, 15 मिनिटं दॅट्स इट. तिसरी म्हणजे ड्युरेशन कमी असल्यामुळे आणि काहीही लागत नसल्यामुळे मल्टिपल प्रयोग मल्टिपल ठिकाणी एकाच दिवशी होऊ शकतात. म्हणजे पवईला केला, मग घाटकोपरला केला, मग मुलुंडला केला, मग ठाण्याला केला. होऊ शकतं होऊ शकतं. एकाच दिवशी. इन अर्ध्या दिवसात ट्रॅफिक बरोबर. नीट असलं तर. म्हणून हे इतकं पोटंट हं. आणि याच्यात कुठचाही विषय मांडता येतो हव्या त्या भाषेत. म्हणजे हेच नाटक आम्ही सी-एस-टीलाही केलेलं आहे. सी-एस-टीला पब्लिक फ्लोटिंग असतं किंवा भाषा खूप वेगळी तिकडे ही इंग्लिश भाषा चालू शकत नाही. हं, तेव्हा ते हिंदीमध्ये केलेलं होतं. हं. कारण माणसांमध्ये जाऊन नाटक करणं हा एक वेगळाच एक्सपिरियन्स अरे, असतो. अप्रतिम. मला सांगा आपण ना नेहमी स्त्रियांचे प्रॉब्लेम वरती तर आपण बोलतच असतो. पण मी बऱ्याच वेळेला ज्यावेळेला काही सायकॉलॉजिस्टशी पण बोललेली आहे, त्यावेळेला त्यांनी असं मला सांगितलंय आणि लक्षातही आलंय, की पुरुष हे जास्त व्यक्त होत नाहीत. जास्त बोलत नाहीत. त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स घरात बोलले जात नाहीत. त्याच्यामुळे तेही एक कारण असतं, की ते जास्त व्यसनाधीन होतात किंवा मित्रांबरोबर पार्ट्या वगैरे करण्याचं कारण तेही एक असतं. बरोबर. तर पुरुषांच्या मेंटल हेल्थ म्हणण्यापेक्षा त्यांना व्यक्त होण्यासारखं काही तू नाटक बनवलंयस का? हो. त्या नाटकाचं नाव आहे नामर्थ. अच्छा. आणि हे जितक्या वेळेला हे नाटक परफॉर्म झालं, हे कॉर्पोरेट लेव्हललाही झालंय. कोटक महिंद्रामध्ये झालेलं आहे. सो हे नाटक कोटक महिंद्रा बँकेच्या मुंबईमध्ये जितक्या मेन शाखा आहेत, तिकडे सगळीकडे झालंय. हं. परफॉर्म बाय देअर टॉप अँड मिडल मॅनेजमेंट. हे रस्त्यांवरतीही आम्ही करतो. आमची टीम आहे ती करते. पुरुष येऊन वेगवेगळ्या वयोगटाचे आणि फायनान्शियल स्टेटसचे रस्त्यावरती केलं तर. ऑटो ड्रायव्हर पासून तिथे हॅगन-डाझमध्ये बसणारा एखादा माणूस असेल, हं, येऊन बोलतात, भेटतात, रडतात. रडलेले आहेत पुरुष. हं. खोटं वाटेल, पण खरंच रडलेले आहेत. म्हणजे अंगावर काटा येतो.
इतका प्रभाव होऊ शकतो. तर त्या नाटकात प्रेग्नंट बाई असल्यापासनं अ, घरी बसलेला पुरुष कशा काय त्याचं करियर संपलेलं आहे आणि रिटायरमेंट नंतर घरी बसलाय, इथपर्यंतचा प्रवास आहे अख्खा. ओके. म्हणजे बाई प्रेग्नंट असताना तिची सासू किंवा आई घरातली इतर बाईच म्हणते, की मुलगाच व्हायला पाहिजे हां. हं, का? तर बिझनेस कोण बघणार? वी हॅव ऑलरेडी प्री डिसाइडेड की तो बिझनेस बघणार. कशाला? हं. थांब ना जरा. कदाचित स्पोर्ट्समध्ये जाईल किंवा व्हॉटएव्हर. प्री डिसाईड करू नका. देन कम्स अ फेज वेअर छोटी मुलं पार्कमध्ये खेळत असतात ना 4-5 वर्षाची हं. आणि पडला आणि रडायला लागला. "क्या लडकी जैसे रो रहा है?" हां. अरे रडू दे यार. छोटा मुलगा आहे, पडला, दुखतोय, रडतोय. थांबवायची काय गरज आहे? हे सीन आहेत किंवा पा काही खरी पाल दिसली, कॉकरोच दिसली, मुलगा घाबरतोय हं. आणि बहीण जाऊन त्याला हाकलवतीये. "ये देखा कैसी झांसी की रानी है." हा बघ कसा घाबरतोय. म्हणतो बाबा पण घाबरतो. हा सीन आहे. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर काय होतं, हे आपण आधी बोललोय याविषयी, पण एखाद्या मुलाला समज फिल्म्समध्ये जायचं असलं आणि आई-वडिलांना वाटत असलं, की यांनी डॉक्टर व्हावं. हं. फॉर्म भरायचा आहे. त्याची गर्लफ्रेंड येते आणि विचारते, "काय फॉर्म अजूनही भरला नाहीस का?" "बी अ मॅन यार." म्हणतो, "अरे, माझ्यावरती प्रेशर आहे घरचं. आमचं क्लिनिक आहे किंवा हॉस्पिटल आहे. आई-वडिलांना वाटतं मी डॉक्टर व्हावं." आई म्हणते, "बी अ मॅन." हं. एवढं केलेलं आहे, तर काय? कर की. जा की मेडिसिनला. हा विचारतो, "बी अ मॅन" म्हणजे काय नक्की? काय करू? स्वतःला हवं ते करू? गर्लफ्रेंडला हवंय ते करू? की आई-वडिलांना हवंय ते करू? त्यानंतरचं एक स्टेज येते वेअर ही इस अ हसबंड. हं. त्याच्या बिचाऱ्या नवऱ्यांची स्थिती बघ. हं. नुकताच आपण एक सेलिब्रिटी बघितली जिने म्हटलं, की माझा नवरा घरी बसलेला होता. घरी बसला तो, तरी प्रॉब्लेम. घरी बसून बायकोने कमवलेलं खातोय. बाहेर काम करत असला त्याची बायको घरी बसलेली असली तरी प्रॉब्लेम आहे. मग काहीही केलं तरी प्रॉब्लेम आहे. याच्यात एक चेतन भगतकडनं इन्स्पायर झालेला सीन घेतलेला मी. जिकडे ॲट वन पॉइंट बायको त्याला म्हणते, की तुला हा खरा इन्सिडेंट आहे चेतन भगतचा. हं. इंजिनिअर आहे पण ही गिव्ह अप हिज करियर एंड बिकेम अन राइट. ऑथर. जिकडे बायको म्हणते, "एक स्टेबल इन्कम हवंय ना, मी आहे. हं. तू तुला हवं ते कर." So that is one scene. And the last scene is where the man stops earning and retires. हं. त्याला घरात स्थान नाही. बऱ्याच वेळेला. And it's a funny play. ग्रेट. काहीतरी ट्रिगर होतं पण ऑडियन्समध्ये निश्चितपणे. हो, कारण ही ना वस्तुस्थिती आहे, की आपण पुरुषांना एक वेगळ्या पद्धतीनेच वाढवलं जातं. त्यांनी रडू नये, त्यांनी घाबरू नये, त्यांनी सगळ्या ठिकाणी शौर्यच दाखवलं पाहिजे दरवेळेला. पण त्याचेही इमोशन्स आहेत आणि ती व्यक्त करण्याची जागा अनेकदा त्यांना मिळत नाही. आणि हे त्याच्यासाठी ना, मी ज्यावेळेला काही सायकॉलॉजीच्या गप्पा मारलेल्या आहेत, तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं, की आमच्या हेल्पलाईन्स असतात आणि त्याच्यावरती व्यक्त करणारे पुरुषच जास्त आहेत. कारण त्यांना बोलायलाच जागा नाहीये. आणि आता तू हा जो प्रसंग सांगितलास किंवा हे जे नाटक सांगितलंस, त्याच्यातूनही हेच दिसतं, की हो, खरोखरी आपण हा एक समाजाचा म्हणजे दरवेळेलाच आपलं चॅनल जरी हिरकणीचं असलं आणि आपण हिरकणीविषयीच बोलत असलो, तरी तूही एक हिरकणीच आहेस आणि तू ह्याही दृष्टीने एक विचार हिरकणीला करून सांग. हिरकणी व्हायला तिच्या पाठी बिहाइंड एव्हरी ग्रेट वुमन इस अ मॅन. वी आर नॉट येस. रायव्हल्स. राइट. आणि हे कॉर्पोरेट लेव्हलला होतं, तेव्हा इमॅजिन व्हेन मेन एंड वुमेन वर्क टुगेदर ॲज अ टीम. हं. आउटकम इस पॉझिटिव्ह ऑल्वेज. बरोबर. इथून आपण थोडंसं पुढे जाऊया आणि मला सांग, की तू कॉर्पोरेट लेव्हलवरती एक लीडरशिप डेव्हलपमेंटसाठी किंवा लीडरनी कसं वागलं पाहिजे किंवा लीडरचे काय रोल आहेत, हे समजून घेण्यासाठी ही काही नाटकं किंवा वर्कशॉप्स करतेस. तर तो कन्सेप्ट कसा आहे आणि कशा प्रकारची नाटकं होतात? बरं असे बरेच प्रसंग एचआर कडनं कळतात, जिथे एखादा मनुष्य असेल म्हणजे एक डिपार्टमेंटमध्ये माणूस, ज्याला वाटत असेल, की मला ना क्रेडिट मिळत नाही. काम करतो, पण बॉस आहे ना, तो यालाच क्रेडिट देतो नेहमी. मला मिळतच नाही. आय एम नॉट सीन. हं. किंवा एखादी व्यक्ती असेल,
5ला मी घरी जाणार आहे. माझं काम झालंय. सतत दिसायला पाहिजे का? 8 पर्यंत दिसतोय ना तो माणूस, म्हणजे तो जास्त काम करतो असं असतं का? हे कधी-कधी एचआर पर्यंत डायरेक्टली जरी कंप्लेंट्स आलेल्या नसल्या, तरी दीज आर द थिंग्स दॅट दे टेल मी, हं. की हे रिफ्लेक्ट करता येईल का नाटकात? सो आय सेट विथ एचआर गायज. आय अंडरस्टँड फ्रॉम देम की त्यांना काय हवंय ओके. नाटकामध्ये मांडलेलं. आणि मग तसे सीन्स क्युरेट केले जातात, कस्टमाइज केले जातात आणि हे नाटक आम्ही प्रेझेंट करतो. यानी होतं काय, की आपण कनेक्ट म्हणतो ना, टॉप मॅनेजमेंट आणि मिडल मॅनेजमेंटचा किंवा लोअर मॅनेजमेंटचा कनेक्ट व्हायला पाहिजे. हं. त्याच्यात मदत होते. कारण रिटर्न कंप्लेंट फाईल करणं वेगळं, बरं. एनोनिमस कंप्लेंट फाईल करणं वेगळं आणि हे बघणं हं. खूप फरक पडतो, खूप. बरोबर आहे. कारण अनेकदा कंप्लेंट्स करूनही फायदा होत नाही. नाही, दुर्लक्षित मोस्टली केल्या नाहीच जात होत. हां, दुर्लक्षित पण केल्या जातात. त्याच्यावरती ॲक्शन काय घ्यावी हेही समजत नाही. पण नाटकाच्या माध्यमातून तुम्ही प्रॉब्लेम विथ सोल्युशन असं तिथे उत्तर आहे. ॲब्सोल्युटली. आणि डायलॉग इनिशिएट होतो. म्हणजे टॉप मॅनेजमेंटला कळतं, की ओके, ठीक आहे, माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये, पण कदाचित या एका पर्टिक्युलर टीममध्ये हा इश्यू असावा. तर हं. एचआर तर सांगतच, की नावं न घेता, की या टीमवरती बेस्ड आम्ही हा सीन केलाय. हं. नक्की इम्पॅक्ट होतो. खूप चांगला प्रयत्न आहे कॉर्पोरेटमध्ये. कारण हे प्रॉब्लेम तर खूप जण हो, फेस करतात हो. आणि जास्तीत जास्त कॉर्पोरेटपर्यंत पोहोचण्यासाठी तू काही प्रयत्न करतेस का? कॉर्पोरेट म्हणजे एका व्यक्तीकडनंच दुसरं काम येतं नॉर्मली किंवा बरोबर. जेव्हा इम्पॅक्ट दिसतो ना त्यांना, हं, ते आपोआप लीड्स मिळतात किंवा ते त्यांच्या कलीग्सना रिफर करतात हं. आणि आपोआप मिळतं. अनेकदा एच-आर डिपार्टमेंटला खूप नावं ठेवली जातात, की एच-आर आमचं काही करत नाही किंवा काय. पण एच-आरकडेच हा इनिशिएटिव्ह घेऊन अशा प्रकारचे हो, गोष्टी घडतात. तर कदाचित तुमच्या ऑफिसमध्ये जर हे पोहोचलं नसेल, तर तुमच्या एच-आरला सांगा, की अशा प्रकारे आपण एक प्रयोग करू शकतो. नक्कीच. म्हणजे मेंटल हेल्थ म्हणूया किंवा पॉस्को, हं. पॉस्कोवरती नाटक होऊ शकतं ओके. किंवा ऑर्गन डोनेशन म्हटलं ते सस्टेनेबिलिटीवरती. सस्टेनेबिलिटीवरती तर माझं नाटक बऱ्याच ठिकाणी गेलंय. म्हणजे आता लास्ट त्याचा प्रयोग झालेला जिओ कन्व्हेन्शन सेंटरला. ओके. तिकडे इंटरनॅशनल लँडस्केप आर्किटेक्ट्स फोरम यांचं भारतातलं पहिलं कन्व्हेन्शन होतं. हं. तिथे मला इन्व्हाईट केलेलं होतं आणि तिथे आमचा सस्टेनेबिलिटीवरचा प्ले झाला. ग्रेट. मला सांग, की आता तू आपला ज्या 2 पार्टमध्ये आपल्या गप्पा झाल्या, त्याच्यातून दिसतंय की लहान मुलांपासून कॉर्पोरेटपर्यंत तुझं काम चालू आहे आणि वेगवेगळ्या स्तरावर तू काम करतेस. ते प्रत्येक ठिकाणी तुला स्वतःला पोहोचणं तर शक्य नाहीये. किंवा तर तुझी टीम तू कशी डेव्हलप केलीस किंवा कशी तुझी टीम आहे? तर ॲक्टर्स जे आहेत ना, ते माझ्या आजूबाजूला राहणारीच लोकं आहेत. बेसिक कारण हेच आहे, की ट्रॅफिकमध्ये येण्या-जाण्याचा वेळ वाचतो. हं, आणि ही सगळी लोकं जी आहेत, ही टॉप मॅनेजमेंटला काम करत असलेली किंवा केलेलं असलेली लोकं आहेत. हं, तर आम्ही एखादं नाटक लिहिलं मी, अ, कोणी अप्रोच केलं, की युअर टीम कॅन कम अँड प्रेझेंट. हं. सो आय राइट अ प्ले. आम्ही 10 ते 12 दिवस भेटतो. दररोज 2-2 तास धमाल करत रिहर्सल करतो. रिहर्सल होते बेसिकली आम्ही धमाल करतो. हं, हं, हं. आणि 11व्या दिवशी आम्ही करतो. ओके. त्याच्यात सगळ्या वेगवेगळ्या प्रोफेशन्सची लोकं आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनिअर्स आहेत, पायलट आहेत, हं. सीनियर सिटिझन्स आहेत ओके. आणि बरेच जण असे, की मला ना करायचं होतं, राहिलं. सुरुवात नेहमी यानी होते आणि करून दाखवलं, इथपर्यंत ते पोहोचतं. ओके. वेल शाळेच्या लेव्हलला जिकडे मी स्कूल्स बरोबर अफिलिएटेड आहे, तिथेही माझी टीम आहेच इन प्लेस. तर तिथे माझ्या टीचर्स आहेत, एक 3 ते 4 टीचर्स आहेत, ज्या प्रायमरी सेक्शन आणि मिडल सेक्शनला शिकवतात आणि 9वी-10वी ला मी शिकवायला जाते. तर त्यांना अगदी एक्झॅक्टली माहिती आहे, की ओपन माइंडची फिलॉसॉफी काय आहे, हं. कशी पोहोचवायची आणि काय करायचं. छान वाटलं तेजस्विनी, की हा विषय घेऊन तू आज आमच्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती आलीस आणि आशा आहे, की हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि ह्याची गरज आहे, असं मला स्वतःला वाटतं, की मुलांनाही गरज आहे,
कॉर्पोरेटमध्येही गरज आहे, स्त्रियांनाही गरज आहे, पुरुषांनाही गरज आहे. हे जेंडर बायस नाही. आणि व्यक्त होणं हे प्रत्येकालाच आवडत असतं. पण ते व्यक्त होण्याची संधी प्रत्येकाला मिळते असं नाही आणि काही वेळेला ती संधी आपल्याला क्रिएट करावी लागते. बरोबर. तेही कशी क्रिएट केली जाते, हे तुझ्या या सगळ्या नाटकांमधून छोटे-छोटे आपल्या जीवनातले जे प्रॉब्लेम्स आहेत, जे आपल्याला कुठेतरी घडत असतात किंवा आपल्याबाबत घडावेत असं वाटत असतं. ते ज्यावेळी प्रत्यक्ष दिसतात, त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट तर निश्चितच चांगला होत अगदी. आहेच, तुझ्या ह्याच्यातून दिसतच आहे. आणि ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्प्रेड व्हावी, यासाठी जर मी हिरकणीकडून काही आपली मदत झाली, तर निश्चितच ते मलाही आवडेल आणि मी ऑडियन्सना या गोष्टीसाठी विनंती करीन, की हा एक उत्तम विषय आहे. तुमच्या शाळेपर्यंत जर हा विषय पोहोचला नसेल, तुमच्या मुलांच्या शाळेपर्यंत, तर जरूर तुमच्या पी-टी-एजमधून वगैरे तुम्ही हा विषय मांडू शकता, की तुम्ही अशा प्रकारे काहीतरी आपल्या स्कूलमध्ये पण चालू करून बघा. तुमच्या कॉर्पोरेटमध्येही तुम्ही एचआरना गाठू शकता, की अशा प्रकारच्या इतर कॉर्पोरेटमध्ये ह्या गोष्टी घडत आहेत. तर तुम्ही एक संवाद आपला कसा साधला जाईल, मुख्य विषय हाच आहे, की तुम्ही एकमेकांशी आपण कसे मोकळेपणाने बोलू शकतो. आणि जसं फॅमिलीमधलं लीडरशिप किंवा फॅमिलीला एकत्र आणण्यासाठी म्हणून सुद्धा जे छोटे-छोटे गेम्स तेजस्वीनी सांगितले होते, आधीच्या पॉडकास्टमध्ये सांगितलेले तेही बघा तुम्ही. आणि असे आपण आणून एक घरातलं वातावरणही कसं आपण खेळीमेळीचं करू शकतो, असं मला वाटतं हा सर्वांगीण असा हा विषय झाला आणि त्याच्यासाठीच आपण हे 2 पार्ट केले या पॉडकास्टचे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला जरूर कमेंट करून कळवा आणि तेजस्विनीला जर कनेक्ट करायचं असेल, तर तिचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि तिचे सोशल मीडिया हँडलचे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तुम्ही जरूर तिला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.